MPSC गट क महाराष्ट्र भूगोल सराव प्रश्नसंच यामध्ये 25 प्रश्न आपण घेणार आहोत आणि जे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे रिपीटेडली विचारले जातात. खूप साऱ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात, ना की हे फक्त MPSC गट क चाच भाग आहेत. पण महत्त्वाचं आहे की MPSC गटमध्ये पण हे खूप वेळेस विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर एक एक करून आपण या प्रश्नांचं उलगडा करूया की काय काय प्रश्न असतात आणि त्याचे उत्तरं कसे आहेत. तर सगळ्यात पहिले, महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? प्रश्न बघा, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? याचे उत्तर आहेत ना ऑलमोस्ट जवळजवळ आहेत. म्हणजे पहिलं उत्तर आहे ते आहे 3,07,713, 3,28,726, 2,98,456 आणि 3,15,600 चौरस किलोमीटरमध्ये असं एकक आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर याचं उत्तर आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आता दुसरा पर्याय आपण बघणार आहोत. सह्याद्री पर्वतातील पश्चिम घाट महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराबद्दल विचारलेले. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर बोललेले. याच्यामध्ये आता इथं साल्हेर, महाबळेश्वर, कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड. प्रत्येकाला याचं उत्तर माहीतच आहे की याचं उत्तर आहे कळसुबाई. पर्याय क्रमांक सी. कळसुबाईचे शिखर हे सर्वात उंच आहे. महाराष्ट्राला सुमारे किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? सागरी किनारा महाराष्ट्राला जवळपास इथं पर्याय आहेत 650, 720, 850 आणि 900 किलोमीटर. तर याचं बरोबर उत्तर आहे 720 किलोमीटरचा सागरी किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र बेसाल्ट या अग्रीज खडकाचे राज्यात किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर या अग्रीज खडकाने राज्यात किती टक्के भाग व्यापलेला आहे? बेसॉल्ट खडक महाराष्ट्रात किती टक्के व्यापलेले आहे? तर याचं पर्याय आहेत 60%, 75%, 90% आणि 95%. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 90% हा महाराष्ट्रातील भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात व ठिकाणी होतो? महाबळेश्वर सातारा, त्र्यंबकेश्वर नाशिक, भीमाशंकर पुणे आणि मुलताई अमरावती. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर आहे मित्रांनो की बऱ्याच जणांना माहिती आहे गोदावरी नदी ही कुठं उगम पावते महाराष्ट्रामध्ये. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाशिकमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो, त्र्यंबकेश्वर येथे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण म्हणून कोणते ठिकाण ओळखलं जातं? सर्वाधिक पर्जन्यमान याच्यामध्ये महाबळेश्वर, आंबोली, माथेरान आणि त्याच्यानंतर गगनबावडा. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे इथे आंबोली. पर्याय क्रमांक बी. आंबोली हे ठिकाण आहे की जे महाराष्ट्रातील सर्वात पर्जन्यमान असलेलं ठिकाण आहे. 7वा प्रश्न आहे, भीमाशंकर आणि गोदावरी या दोन्ही नद्याच्या खोऱ्यांना वेगवेगळी करणारी डोंगर रांग कोणती? भीमा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या खोऱ्यांना वेगळं करणारी रांग कोणती? तर इथं सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव डोंगर रांग की सातपुडा पर्वत रांग. तर याचं बरोबर उत्तर आहे गाईज पर्याय क्रमांक 2 बी, हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट ही जी रांग आहे ना ती भीमा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यांना वेगवेगळं करणारी एक डोंगर रांग आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला, बुलढाणा, वाशिम की अमरावती? तर याचं बरोबर उत्तर आहे बुलढाणा. लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा उद्यान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली. तर इथं प्रत्येकाला माहिती आहे की ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर आहे आन्सर क्रमांक बी, चंद्रपूर. ही गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतील मित्रांनो. याच्यामध्ये काही लॉजिक लावण्यासारखं काही नाही, याचा अभ्यासच लागतो. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांचा म्हणजे जवळपास 8 जिल्ह्यांचा समावेश आहे? कोणत्या विभागात सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे? पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर की नागपूर? तर याचं बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर.
पर्याय क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे? प्रशासकीय विभाग आणि जिल्हा, 8 जिल्हे एका प्रशासकीय विभागात येतात, ज्याचे नाव आहे संभाजीनगरचा प्रशासकीय. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या मृदेला रेगूर मृदा, रेगूर सॉइल म्हणून ओळखले जाते? कोणत्या मृदेला रेगूर मृदा किंवा रेगूर सॉइल म्हणून ओळखलं जातं? तर याचं तांबडी मृदा, जांभी मृदा, काळी मृदा की गाळाची मृदा? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न 12वा, माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर माथेरान कुठे? ठाणे, रायगड, पुणे, पालघर. बऱ्याच जणांना पुणे आणि रायगडमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. याचं बरोबर उत्तर आहे रायगड. मित्रांनो, हे उत्तर लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? कोणत्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? गोंदिया, चंद्रपूर, रत्नागिरी की ठाणे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोंदिया. या जिल्ह्याला तलावाचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्रातील तापी नदीचा प्रवाह कोणत्या दिशेला असतो? तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? तर याचं उत्तर बघा, पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी की उत्तर वाहिनी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम वाहिनी. आपण पटापट प्रश्न आणि उत्तर बघतोय. कमी वेळात आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा असतो, जेणेकरून त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ॲल्युमिनियमचा मुख्य स्रोत असणारे बॉक्साईट खनिज महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात सापडते? सरळ प्रश्न आहे, बॉक्साईट हे खनिज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर यामध्ये पर्याय क्रमांक आहेत कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोल्हापूर या जिल्ह्यात बॉक्साईट हे खनिज सापडतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हटलेले पेंच राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान की गुगामल राष्ट्रीय उद्यान? तर याचं बरोबर उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, पर्याय क्रमांक बी. पुढच्या प्रश्नाकडे, कृष्णेश्वर वेरूळ अजिंठा लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? कृष्णेश्वर वर वेरूळ अजिंठा लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? आता वेरूळ आणि अजिंठा लेण्या तर तुम्हाला माहिती आहेत की ह्या लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव की जळगाव? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. मान्सून पूर्व काळात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात? मान्सून पूर्व काळात महाराष्ट्रात पावसांच्या ज्या सरी पडतात त्यांना काय म्हणतात? तर याचं पर्याय कालवैशाखी, चेरी ब्लॉसम, आंबेसरी की नारळी पौर्णिमा सरी? तर याचं बरोबर उत्तर आहे आंबेसरी, मँगो शॉवर. आंबेसरी असं म्हटलं जातं महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या सरींना. मान्सून पूर्व जो पाऊस पडतो त्यांना आंबेसरी असं म्हटलं जातं. दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती? पैनगंगा, कोयना, वर्धा की सीना? तर याचं बरोबर उत्तर आहे कोयना ही कृष्णा नदीची सर्वात महत्वाची उपनदी आहे. आपण नावही बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये ऐकतोय, कोयना नदीला पूर आलाय किंवा पाण्याची पातळी वाढलेली आहे, असा तसं. कृष्णा नदीची एक महत्वाची नदी आहे. ठीक आहे. कोकण किनारपट्टीवरील नद्यांची लांबी सर्वाधिकपणे कशी असते? कोकण किनारपट्टीवरील नद्यांची लांबी सर्वाधिकपणे कशी असते? अत्यंत लांब आणि संथ असते नद्यांची लांबी, आखूड आणि तीव्र असते, विस्तृत आणि बारमाही असते की त्रिभुज प्रदेश तयार करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे आखूड आणि तीव्र उताराची लांबी नद्यांची असते. कोकण किनारपट्टीवरील नद्या आखूड आणि तीव्र उताराच्या असतात. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील तोरमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर व जिल्ह्यात आहे? तोरमाळ, लक्षात ठेवा हे नाव, तोरमाळ थंड हवेचे ठिकाणे कोणत्या पर्वतावर आणि जिल्ह्यात आहे? तर 2 प्रश्न एकत्र विचारलेले आहेत. याच्यामध्ये सह्याद्री पर्वत अहमदनगर, सातपुडा पर्वत नंदुरबार, मेलाघाट अमरावती आणि बालघाट बीड? तर याचं बरोबर उत्तर आहे सातपुडा पर्वत नंदुरबार. तोरमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे जे सातपुडा पर्वत नंदुरबार
तापी व नर्मदा नदीच्या खोऱ्यात वेगळं करणारा पर्वत कोणता? तापी आणि नर्मदा नदींच्या खोऱ्यांना वेगळा करणारा पर्वत कोणता? पर्वताबद्दल विचारले. सह्याद्री, सातपुडा, अजंठा की महादेव? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातपुडा. तुम्हाला पटापट विचार करायचा आहे आणि जेणेकरून त्याचं उत्तर शोधायचे. महाराष्ट्रातील नैसर्गिक बंदर असणारे मुंबई बंदर कोणत्या बेटावर वसलेले? मुंबई बंदर हे एका बेटावर वसलेले. त्या बेटाचं नाव काय? तर साष्टी बेट, मुंबई बेट, त्याला 7 बेटांचा समूह म्हटलेले, खांदेरी बेट की जंजिरा बेट? तर याचं बरोबर उत्तर आहे मुंबई बेट. 7 बेटांचा समूह मुंबई बेट, जिथं महाराष्ट्रातील नैसर्गिक बंदर असलेले मुंबई बंदर हे कोणत्या बंदरावर? तर मुंबई बेट ह्याच बंदरावर ते मुंबई बेट वसलेले आहे. ठीक आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. पुढचा प्रश्न, जांभी मृदा, लेटराइट सॉइल महाराष्ट्रातील प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? जांभी मृदा कोणत्या भागात आढळते? चला याचा पर्याय बघूया. उत्तर महाराष्ट्र व खानदेश. त्याच्यानंतर दुसरा पर्याय दक्षिण कोकण व कोल्हापूरचा काही भाग, मराठवाडा की पूर्व विदर्भ? तर याचं जांभी मृदा ही सहसा कोकण विभागात म्हणजे दक्षिण कोकण व कोल्हापूरच्या काही भागात जांभी मृदा ही सापडत असते गाईज. तर याचं हे उत्तर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले? जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले? त्या नदीचं नाव सांगा. ती नदी महाराष्ट्रातील सर्वात फेमस नदी आहे आणि खूप महत्त्वाची नदी आहे, जे की सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राच्या खूप कारणीभूत आहे. ती नदी कोणती आहे? भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी की तापी नदी? तुम्हाला खाली 4 पर्याय आहेत. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण, जे पैठणचं जायकवाडी धरण आहे, ते कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर तिथं भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी आणि तापी नदी असे पर्याय आहेत. कमेंटमध्ये तुम्ही पर्याय सांगू शकता की बरोबरचा पर्याय कोणता आहे गाईज. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. फर्स्ट टाइम तुम्ही चॅनलला व्हिजिट करत असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे व्हिडिओ कसे वाटताय ते सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुमचा सपोर्ट्स याला एक पॉझिटिव्ह वेने कन्सिडर करू आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय, टेक केअर.